Hello guys, welcome to Troops World. Myself Rupali and welcome to Daily Diaries of Troops Day 5 I guess, vlog number 5. मला इंस्टावरती DM आले होते काही सबस्क्रायबर्सचे की मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं मला बुक्स वाचायला खूप आवडतं. सो मी कोणते बुक्सचं कलेक्शन आहे ते मला दाखवण्याची रिक्वेस्ट केली होती. सो मी आजच्या ब्लॉगमध्ये ते दाखवणार आहे. प्लस लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी डीमार्टला गेले होते. सो डीमार्टमधून मी काही डेकोरेटिव्ह आयटम्स थोडंसं शॉपिंग केली आहे अँड मिशोवरून सुद्धा मी घरासाठी डेकोरेटिव्ह आयटम्स मागवले ते. तो ते सगळं मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सो त्याआधी मी माझी एक्झामची अपडेट तुम्हाला देते. सो आज 24 डिसेंबर आहे अँड हा ब्लॉग तुम्हाला 25 डिसेंबरला येईल. सो इन ॲडव्हान्स, ॲक्च्युली नॉट इन ॲडव्हान्स, तुम्ही 25लाच बघसाल म्हणून हॅपी क्रिसमस. सो आज 24 तारीख आहे. सो आणि 26 आणि 27ला माझा एक्झाम आहे. 27ला माझी लास्ट एक्झाम आहे. सो आता 26ला माझा मायक्रो 1चा पेपर आहे आणि 27ला मायक्रो 2चा पेपर आहे. अँड खूप जास्त नोट्स होते म्हणून मी नोट्सची प्रिंट काढून आणली आहे. नोट्स मी लिहिले नाही आहेत. सो हे पेपर 2चा आहे फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी अँड हे पेपर 1 इम्युनॉलॉजीचे आहेत नोट्स. सो मी नोट्सलाच पेन्सिलनी ह्याच्यावरती स्टिक करणार आहे काय IMP आहे ते, बिकॉज पूर्ण लिहित बसायला मला वेळ नाही आहे. अँड आता मी तुम्हाला आधी शो करणार आहे की मी डीमार्टमधून काय घेतलं अँड मिशोवरनं काय घेतलं. त्यानंतर मी तुम्हाला माझी बुकचं कलेक्शन दाखवणार आहे. सर्वात आधी मी हे ब्युटिफुल सोफा कवर घेतला ते डीमार्टमधून. तुम्ही हे बघू शकता ह्याच्यावरती किती मस्त डिझाईन आहे. व्हाईटिश ग्रे कलर, ग्रेइश व्हाईट कलर आहे ह्याचा. सेकंड गोष्ट मी जी घेतली आहे ती आहे एक डायरी, 2025ची प्लॅनर्स डायरी. मी तुम्हाला ती नंतर दाखवते. सर्वात आधी मी तुम्हाला मिशोचे डेकोरेटिव्ह आयटम्स काय आहेत ते दाखवते. तसं तर माझं पूर्ण घर डेकोरेशन आयटमनी भरलेलं आहे अँड तुम्ही खूप वेळा रिक्वेस्ट केली ब्लॉगमध्ये की होम टूर दाखवा, बट फॉर सेफ्टी कन्सर्न्स मी नाही दाखवत. बट तरी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतच असेल माझं घर कसं आहे. हे मिशोवरनं ऑर्डर केलेलं आहे. माय किचन माय रूल्स. माझ्या मम्मीला डेकोरेटिव्ह आयटम्स खूप जास्त आवडतात. सो हे किचनमध्ये मी या वॉलवरती लावलं आहे. नेक्स्ट इज दिस, हे मॉम्स किचन 24/7 ओपन. हे सुद्धा माझ्या मम्मीचीच चॉईस आहे. नेक्स्ट आहे हे 3 किचन डेकोरेटिव्ह आयटम्स की स्टोरेज पर्पसेस तुम्ही ह्याच्यामध्ये मसाले, हळदी, मीठ काहीही ठेवू शकता. डेकोरेटिव्ह आयटम्स पण आहे आणि स्टोरेजसाठी पण गुड आहे. सो दिस इज माय बुक कलेक्शन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ॲक्च्युली 11 आहेत. बट एक पानिपतची स्टोरीवाली बुक आहे जी मी एकदा वाचली आणि ती खूप जास्त जुनी झाली आहे. त्याचं कवर खराब झाल्यामुळे मी ती व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे. बट टोटल 11 बुक्सचं कलेक्शन आहे माझ्याकडं. अँड ह्याच्यातले मी काही बुक्स वाचल्या ते, काही नाही वाचलं ते, काही 2-3 वेळा वाचल्या ते. अँड कोणती बुक्स मला जास्त आवडती, कोणती बुक वाचण्यासाठी मी एक्सायटेड आहे ते मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला हे डायरीज दाखवते. सो ही डायरी मी घेतली होती 2023मध्ये अँड ह्याची हालत तुम्ही बघू शकता आता काय झाली आहे. 2024मध्ये मी डायरी घेतली नव्हती बिकॉज ही संपली नव्हती. सो मी ह्याच्यातच कंटिन्यू केलं. अँड नाव फॉर 2025 डीमार्टमधून मी जी डायरी घेतली ती आहे ही स्टिक टू माय दिस बुक्स. सो ही बुक आहे होलकर स्टेटचा इतिहास. ही मराठी बुक आहे अँड ही बुक मी वाचली आहे. सो पूर्ण जे होलकर इस्टेट आहे त्याचा पूर्ण इतिहास तुम्हाला या बुकमध्ये वाचता येईल. ही बुक मी एकदा वाचली आहे. अँड सेकंड बुक आहे ही महाराणी पद्मिनीची स्टोरी. मूवीमध्ये बघितलं असेल, पद्मावती मूवीमध्ये बघितली असेल. मेवाड राज्याची ही स्टोरी आहे. सो तुम्ही तो किल्ला जर बघितला असेल तर वेल अँड गुड. मी तर नाही पाहिला, बट जर तुम्हाला त्याची स्टोरी जाणून घ्यायची असेल तर ही बुक तुम्ही वाचू शकता. ही बुक मी 3 वेळा वाचली. अँड नेक्स्ट हे सगळे इंग्लिश बुक्सचे कलेक्शन्स आहेत. सो फर्स्ट बुक आहे ही द आर्ट ऑफ नॉट ओव्हर थिंकिंग. आजच्या जमान्यामध्ये ना लोक खूप जास्त ओव्हर थिंक करतात. तर जे ओव्हर थिंक करतात तर त्यांच्यासाठी ही बुक इज बेस्ट. मला पण खूप जास्त विचार यायचे डोक्यामध्ये, ओव्हर थिंकिंग चालू असायची. जेव्हापासून मी ही बुक बाय केली, मी ही 3 टाइम्स वाचली आहे अँड रिअली मला खूप भारी रिझल्ट भेटला आहे. बिलीव्ह इन युअर सेल्फ, बिल्डिंग युअर ड्रीम लाईफ. शौर्य कपूर रायटर आहे या बुकचा. सो तुम्ही ही बुक पण वाचू शकता. 4 चॅप्टर्समध्ये बुक डिवाइड आहे अँड इट इज सो ब्युटिफुल. सो तुम्ही ही वाचू शकता. माझी तरी फेवरेट बुक आहे. नेक्स्ट बुक इज आवर्स पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय डॉक्टर जोसेफ मर्फी.
सो ही थोडीशी मोठी आहे बुक. सो ही मी 2दा वाचली आहे अँड मला खूप जास्त आवडली ही. जर तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर जाणून घ्यायची असेल तर. आपली नेक्स्ट बुक आहे इकिगाई. ही बुक मी अजून वाचली नाही आहे, बट जेवढं मला माहिती आहे ही एक जॅपनीजचं सिक्रेट आहे लॉंग अँड हॅपी लाईफ जगण्यासाठी. या बुकबद्दल मी जेवढं ऐकलं आहे, अजून ही एकदा पण वाचली नाही आहे. तुम्ही बघू शकता किती न्यू दिसती आहे. अँड आवर नेक्स्ट बुक इज दिस ॲटॉमिक हॅबिट्स. तर ही पण मी अजून एकदा पण वाचली नाही आहे. हे न्यू बाय केलं ते. अँड हां, हे दोन्ही बुक्स मला 500चे 2 बुक्स पडले ते. सो मी दोन्ही एकत्र बाय केले. अँड ॲटॉमिक हॅबिट्सबद्दल पण मी ऐकलं की खूप पॉप्युलर बुक आहे, खूप चांगली आहे. सो हे 2 बुक्स मी लवकरच वाचणार आहे माझी एक्झाम्स संपल्यानंतर. लेट्स प्रोसीड टू नेक्स्ट बुक. सो दिस इज कर्मा बाय सद्गुरू. तर ही बुक मी वाचली आहे. या बुक मी हाफ वाचली आहे, बट हाफ बुक वाचून मला एवढं कळलं आहे की ते म्हणतात ना कर्मा कम्स बॅक. तर ही बुक पूर्ण त्यावरती आहे, जे योगी वगैरे आपल्या आधीचे होते, आपल्या डेस्टिनीमध्ये काय असतं, योग केल्याने काय होतं, आपण जे कर्म करतो त्याच्या फळांबद्दल हे सगळ्या बुकमध्ये डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे सद्गुरूंनी. सो तुम्ही ही बुक पण वाचू शकता. माझी हाफ वाचून झाली, मी हाफ एक्झाम्स नंतर आता वाचणार आहे. नेक्स्ट बुक इज दिस द लॉस ऑफ स्पिरिच्युअल वर्ल्ड. ही बुकचे मी एकच फक्त चॅप्टर वाचलेला आहे, बट मला एवढं कळलं आहे की वाचून ह्याच्यामध्ये स्पिरिच्युअलचे आपलं वर्ड आहे. आपल्या आजूबाजूला वेगवेगळे ओरा असतात, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह. हे सगळे त्याचे लॉज आहे. आपण जे म्हणतो लॉज ऑफ मॅनिफेस्टेशन, लॉज ऑफ अट्रॅक्शन, सगळ्याबद्दल डिटेलमध्ये या बुकमध्ये दिलेलं आहे. सो तुम्ही जर ह्याच्यातलं फर्स्ट पेज वाचला ना कंटेंटचा, तरी तुम्हाला कळेल की या बुकमध्ये काय काय आहे. नाव आपली नेक्स्ट बुक आहे सायकोलॉजी ऑफ मनी. सो ही बुक पण मी अजून वाचली नाही आहे, बट या बुकबद्दल मला जेवढं माहिती आहे की मनी अट्रॅक्ट करण्यासाठी हा बुक, म्हणजे ज्यांना मनी अट्रॅक्ट करायचं आहे, वेल्थ अट्रॅक्ट करायची आहे, त्यांच्यासाठी ही बुक बेटर आहे. सो तुम्ही वाचू शकता. अँड नेक्स्ट अँड आवर लास्ट बुक इज इट एंड्स विथ अस, कॉलिन हूफर. तर शेवटी सगळं आपल्यासोबतच एंड होतं असं मीन्स या बुकचा अर्थ आहे. मीन्स आपल्या लाईफमध्ये जे पण आहे, येतात जातात लोक वगैरे सगळं, जी लाईफची सुरुवात आपल्यासोबतच होती आणि आपल्या लाईफचा एंडसुद्धा आपल्यासोबतच होतो. आय डोंट नो तुम्हाला कळलं आहे का नाही मला काय सांगायचं आहे, बट ही बुक वाचलं तुम्हाला नक्की कळेल की माझं बोलण्याचा अर्थ काय आहे. अँड ह्यामधली कोणती बुक तुमच्याकडे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये बुकचं नाव सांगा. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. यू विल बी नोटिफाईड एव्हरी टाइम आय पोस्ट अ न्यू व्हिडिओ. सो बाय बाय गाईज.